तर चला आज बनवूया आज मस्तपैकी हिरवी हिरवी ह्याची भाजी. कशाची तर चवळीची. तर चला मस्त धुवून घेऊन येते मी. आणि धुवून आले आणि थोडंसं फक्त वाफवायचं 2-5 मिनटं, म्हणजे पाणी गरम होऊसपर्यंत असं ठेवलं. तर पटपट भाकरी करून घेऊया मस्तपैकी. अशा छान छान भाकरी करून घ्या भाजीसोबत. अशा मस्त छान छान भाकरी खूप छान लागतात. तर बघू शकता मी अशा छान भाकरी करून घेतलेल्या आहेत. आपलीकडं भाजी पण बॉईल झालेली आहे. थोडीशी फक्त एक उकळी काढून घ्यायचं, कारण की आहे ना पावडरचा वास येतो आहे ना डायरेक्ट केल्यावर, म्हणून. तर मग अशी आपलीकडं भाजी ठेवली, धुवून घेतली परत एकदा आणि थंड पाण्यात अशी गच्च गच्च पिळून घ्यायची आहे बघा. अशी मस्त गच्च गोळा बनवून घ्यायचा आणि एकदम पाणी सगळं त्याच्यातलं निचडून काढायचं आणि मग अशी सुट्टी सुट्टी करायची. वाव, ही भाजी तुम्हाला सांगते एवढी टेस्टी लागते ना. सगळ्या मेथीची भाजी ह्या भाजी फेल फक्त थोडंसं बॉईल करून घ्यायचं, कारण की पावडरचा वास मारतो थोडासा, म्हणून. तर चला अशी मस्त आपली भाजी झालेली आहे बॉईल. फोडणीची तयारी करूया. मस्त असं कढई टाकली, 2 चमचे तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी लसण असं तडकू दिला. रेड रेड होऊ द्यायचा थोडासा, नाही का, कच्चा खमंग वास यायला पाहिजे लसणचा. लगेच रेड रेड लसण झाला की त्यात टाकायचं आपले कांदे. 2 चिरून घेतले, ते कांदे टाकले. मग इकडे कांदे तोपर्यंत आपले ब्राउनिश होऊसपर्यंत आपण इकडे चला भाजी तयार करून घेऊया. इकडे आपली भाजी मस्त लाल मिरची पावडर टाकायची. तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर भाजून ह्याच्यावर टाकायची बरं का, तेलात नाही टाकायची, भाजीवरच टाकायची. थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं. ना असं मस्त त्याला मसाला लावून घ्यायचा पूर्णपणे. हे बघा, असं मस्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि छानपैकी खालीवर करून घ्यायचा हाताने, म्हणजे सगळ्या मसाला लागला पाहिजे भाजीला. तर खमंग अशी आपली भाजी होते. तुम्हाला काय सांगू, भाकरीसोबत एकच नंबर. तर चला अशी मस्त आपली भाजी झाली, मसाला मिक्स झालेला आहे त्यात. तर आता आपल्याकडं फोडणी पण तयार झालेली आहे, त्याच्यात टाकून घेऊया ही भाजी. तर चला इकडं असं मस्त आपला ब्राउनिश कांदा झाला आहे, त्यात ही भाजी टाकायची, परतायची 5-10 मिनटंच परतायची, जास्त वेळ 5-10 मिनटं, 5च मिनटं, कारण की चवळीची भाजी लगेच शिजते, तिला वेळ नाही लागत आणि आपण पहिलंच थोडंसं बॉईल करून घेतली होती. तर बघू, एकच नंबर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चपातीसोबत भाकरीसोबत दोन्हीसोबत छान लागते. तो वाव, किती छान अशी आपली इकडं भाजी तयार झाली. तर चला आता घेऊया आपलं ताट बनवायला. तर मस्त असं चवळीची भाजी भाकरी भात वरण असा होता आजचा मेनू.